धुळ्यातल्या तरुणाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचा प्रकार घडलेला आहे। कन्नडच्या घाटामध्ये त्याचा मृतदेह देखील आढळलाय। चाळीसगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। धुळे तालुक्यातल्या मोरदड इथला रहिवासी असलेल्या जगदीश ठाकरे या तरुणाचा त्याच्याच गावातल्या काही तरुणांनी कट रचून गोळ्या झाडत त्याची हत्या केल्याचं समोर आलेलं आहे। चाळीसगाव ग्रामीण पोलिसांनी केलेल्या तपासादरम्यान या प्रकरणी 3 संशयितांना ताब्यात घेतलं गेलं असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे। कन्नड घाटाच्या पोलिसांनी जो मयत व्यक्ती आहे त्यांचा फोटो व्हायरल केला। हा व्यक्ती कोण आहे, त्याच्या हातावर टॅटू आदिवासी म्हणून लिहिलेला होता। असं टॅटूचं व्हायरल केला, ते कोण आहे बुवा। सदर आम्ही 1 तारखेला धुळे तालुका पोलीस स्टेशनला मिसिंग दाखल केली होती। त्या मिसिंगावरून ते पोलिसांनी तालुका पोलीस स्टेशनला कळवलं आणि त्या मिसिंगच्या वरून माहिती पडलं की हे जगदीश ठाकरेच आहे म्हणून। तरी आमचे दावल भाऊ वायरे सगळे आमचे आदिवासी बांधव तिथं पोहोचले आणि मयत व्यक्तीची ओळख पटली। हा जगदीश ठाकरेच आहे, आमचाच मित्र आहे बुवा। ते ओळख पटून ते मध्यरात्रीपर्यंत थांबले आणि तिथं असं त्यांना माहिती पडलं की त्यांचा गोळी घालून हत्या करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।